नमस्कार मित्रांनो, दहशतवादास कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही धर्माचा रंग नसतो. परंतु पहलगाम अटॅक मध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या आणि मानव जातीचा गळा दाबण्यात आलेला आहे. यावर प्रत्युत्तर म्हणून का होईना भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाला दाखवून दिलं की आम्ही दहशतवाद्यांना घाबरत नाही आणि त्यांना थाराही आम्ही देत नाही. परिणाम स्वरूप संपूर्ण जगामध्ये ही डोकीदुखी बनलेली आहे आणि दहशतवादाची विचारसरणी पायामुळे संपूर्ण जगामध्ये पेरलेली आपल्याला दिसून येते. याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर 9/11चा हल्ला जो की अमेरिकेवर झाला होता, तर त्याच्यामध्ये ट्विन टावर्स पाडण्यात आली. इस्रायल सारख्या देशामध्ये इथं हमास नावासारखी संघटना सक्रिय स्वरूपामध्ये तिथलच्या असलेल्या मानवाधिकाराचं उल्लंघन करताना दिसून येते. सोबतच सिरियामध्ये इसिस नावाची संघटना सक्रिय आहे आणि आपल्या बाजूला असलेला पाकिस्तान तर त्याच्यामध्ये लष्कर ए तोयबा नावासारखी संघटना ही ऍक्टिव्हिटी करताना आपल्याला दिसून येते. संपूर्ण जगाने एकत्र यावं आणि एकत्र येऊन ह्या दहशतवादी विचारसरणीला संघटनेला समूळ नष्ट करावं याच्यासाठी प्रयत्नशील प्रत्येक देश होताना दिसून येतो. काल परवाच्याच असलेल्या अमेरिकेच्या उच्चतर बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आला की लष्कर ए तोयबाची असलेली द रेजिस्टंट फ्रंट नावाची जी संघटना आहे त्या संघटनेला एक डेझिग्नेशन दिलं. त्या डेझिग्नेशनचं नाव आहे FTO, फॉरेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन. सोबतच ह्या असलेल्या संघटनेअंतर्गत जर कोणीही कृती करत असेल तर त्या कृती करणाऱ्या व्यक्तीस एक स्पेशल डेझिग्नेशन दिलं आहे. ते म्हणजे काय? स्पेशल डेझिग्नेशन्स ग्लोबली टेररिस्ट म्हणून. मग आता याचा फायदा काय होणार आहे? तर संपूर्ण जगामध्ये जेवढे काही देश असेल त्या देशांनी ह्या संघटनेला कोणतीही आर्थिक रसद पुरवायची नाही, कोणत्याही प्रकारची स्टेट फंडिंग करायची नाही, किंबहुना कोणत्याही प्रकारचा आश्रय द्यायचा नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळे ह्या जगामध्ये जिथं जिथं ही संघटना कार्यरत असणार आहे तर त्या देशांनी इथं अमेरिकेसारख्या देशासोबत एकत्र यावं आणि ती असलेली संघटना नष्ट करण्यामध्ये मदत करावी असं अमेरिकेने आवाहन केलं. भारताने याच्यावर पण सिग्नेचर केली आहे आणि भारताने आश्वासित केलेलं आहे की यापुढे अशा संघटनांना जर आपल्याला नष्ट करायचं असेल तर भारत हा पहिला असणार आहे जो की संपूर्ण दहशतवादाला नष्ट करण्यासाठी तयार आहे. बघूया आता पुढे चालून आपण अशा संघटनांना किती बॅन करतोय आणि त्याच्या माध्यमातून काय अचीव्ह होतं. थँक्यू.